कारण तो दाखवून देतो तुमचा आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करतो. नेव्हर गिव्ह अप. वेल प्लेड. सेमीफायनल 1 तुमच्या समोर घेऊन आम्ही सज्ज होतोय. यातून विन होईल तो TTPLचं स्वप्न सत्यामध्ये साकारताना आणि अंपायर अवी परब सरांचा ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन, लेट्स प्ले. हिमांशु पाटील, प्रत्येकाच्या मनामध्ये ज्याचं आहे घर गाव आहे अलीमघर. हिमांशु पाटील, पहिला बॉल, पहिलाच बॉल. लेंथ लाईन चेक करावी लागेल. नो बॉल. एक्स्ट्रा रन असं म्हटलं जातं. वेल बिगिनिंग इज हाफ डन. तुमची सुरुवात चांगली झाली की अर्ध काम पूर्ण होतं. इथे सुरुवात चांगली झाली बॅटिंग करणाऱ्या किरण 11 शिरवणे टीमसाठी. आणि फ्रीडचा बॉल फेस करेल टेनिस बॉल क्रिकेट जगतातील गब्बर शाहिद शेख. इथे बॉल चांगला, बॅटची आतली कडा पॉइंटला फील्ड झाला. रनआउटची संधी होती. फ्रीडला फक्त तुम्ही रनआउट वरती बाद होऊ शकता आणि हे चित्र नुकतंच आपण पाहिलं. RCB वर्सेस SRH. मोईन अली रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. इथे देखील संधी होती. डायरेक्ट हिटचा प्रयत्न तर अगदी दर्जेदार झाला. एक सिंगल कंप्लीट करून इंडिव्हिज्युअल अकाउंट ओपन करतोय तो म्हणजेच बॅट्समन गब्बर आणि त्याच्या जोडीनं स्ट्रायकर एंडला खेळण्यासाठी सज्ज झाला एक अपकमिंग यंग रायझिंग स्टार राहुल शेट्टी. यंगस्टरचं क्रिकेट सध्या भरपूर इम्प्रूव्ह होतोय. यंगस्टर टू यंगस्टर आणि यावी फटका सरळलाय. मिड ऑफ अन लॉंग ऑफला फिल्डर आहे. वॉर्ड कॅच. दिनेश पाटील, अनुभवानं भरलेलं हे नाव. फिटनेसचं एक ज्वलंत उदाहरण आणि टिपली आहे एक चांगली कॅच आणि आउट होईल शून्यावरती. राहुल बॅक टू डग आउट. हिमांशु पाटील कॅप्टननं जो विश्वास त्याच्यावरती ठेवलाय, जी रणनीती आखली आहे त्या अनुसरून इथे गोलंदाजी करत असताना मैदानाच्या बाहेर आणि मैदानाच्या आतमध्ये देखील हिमांशु शांत असतो. पण ज्यावेळी तो गोलंदाजी करतो तितकासा आपल्याला घातक पाहायला मिळतो. म्हणूनच तर म्हटलं जातं तालीम नहीं दी जाती परिंदों को उड़ाने की, वो खुद ही तय करते मंजिल है आसमानों की. रखते जो हौसला आसमां को छूने का, वो परवाह नहीं करते कभी जमीन पे गिर जाने की. नो बॉल मध्ये सुरुवात झाली बट तदनंतर लाजवाब कमबॅक केलाय बॉलर हिमांशूनं. त्या गब्बरच्या जोडीनं ॲज अ 1 डाऊन नंबर 3 वरती येतोय. तब्बल 13 बाईक ग्रामीण क्रिकेटमध्ये ज्याच्या नावावरती मालिकावीर म्हणून आहेत. सोनारपाडा गावाची शान योगेश पाटील. बॉल यावी सरळ येईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर मोजून मापून मारलेला गब्बरच्या बॅटमन हा फ्लायटेड षटकार. रणनीती तर आखली आहे. फिल्डर होते बट त्याच्यापासून भरपूर दूर आणि बॉल सीमा पार. गब्बर ऑन फायर नाव. कसा कमबॅक करेल यंगस्टर हिमांशु पाटील. यावी लाईन चांगली आहे. फटका देखील तेवढा चांगला. फिल्डिंग अगदी दर्जेदार. गलीमध्ये चांगला लेटकट बॅट्समन शाहिदच्या बॅटमधून एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकतोय. स्ट्राईक रोटेशन होईल. चांगली सुरुवात इथे झाली आहे. तरी ते शुभागमन होतोय या स्पर्धेसाठी. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मोठं बाईक ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिली. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतातली एक मोठी स्पर्धा खासदार चषक. त्या स्पर्धेचे यशस्वी शिल्पकार दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस निलेश दादा पाटील आणि सुकेश दादा ढाकी या आपण मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आम्ही करतोय. अनेक अशा स्पर्धा आहेत जिथे या दोन्ही व्यक्तिमत्वांची उपस्थिती सातत्याने असते आणि सध्याच्या घडीला कोण म्हणतो की मित्र मित्राला पुढे घेऊन जात नाही, तर या दोघांचं उदाहरण नेहमीच डोळ्यासमोर ठेवा. आयुष्यात डेफिनेटली एक चांगलं मित्रत्व तुम्ही टिकवून ठेवू शकता. वेलकम बोथ ऑफ यू. जाऊया मॅच मध्ये. हिमांशूने केला कमबॅक. बॉल येतो डॉट.
समोर बॅट्समन सज्ज आहे योगेश पाटील. बॅट्समन थोडे शफल झाले, त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न होता. काय म्हणाल प्रसाद सर हिमांशू बद्दल? आमच्यासोबत आता जॉईन झालेत कॉमेंट्री बॉक्समध्ये डॉक्टर गवी सर, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. एक्स्ट्रा रन इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एक बॉलर होता मायकल ओल्डिंग, 912 षटके त्यांना टाकली. कधी व्हाईट बॉल त्यांना टाकला नव्हता, पण इथे हिमांशूला लाईन थोडी सापडत नाहीये. बॉल तयार, क्लीन बोल्ड, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय. योगेश पाटील बाद होतो, हिमांशूला मिळतीये दुसरी सफलता. आणि अगदी थाटात आणि अगदी दर्जेदार स्वागत इथे होत असताना निलेश दादा पाटील आणि सुकेश दादा डाकी यांचं यस सुस्वागतम 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 दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे एवन जोडी खासदार चषकाचे प्रणेते, शिवाय या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज म्हणून बाईक ज्यांनी स्पॉन्सर केलेली आहे ते सर्वांनी निलेशजी पाटील व सुकेशजी डाकी यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. त्यांच्यासोबत प्रदीप दादा डाकी, आपलं देखील हार्दिक स्वागत. का ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळतीये 8 धावा. धावफलकावरती विकेट्स गेले 2. किरण 11 शिरवणे थोडीशी अडचणीमध्ये, बट मगाशीच पण चर्चा करत होतो की प्रत्येक संघ इथे एक मोठी स्वप्न घेऊन उतरलाय. आणि एक गोष्ट नक्कीच सांगेल किरण 11 शिरवणेला, आयुष्यात तुमच्या स्वप्नांना कधीच सांगू नका की तुम्हाला अडचणी किती आहेत, बट डेफिनेटली तुमच्या अडचणींना नेहमीच सांगा की तुमची स्वप्न किती मोठी आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे आणि पहिल्या षटक टाकले हिमांशूनं. सेकंड ओव्हरमध्ये इथे वापर केला जाईल. बॉलर साकिब, मागच्या मॅचमध्ये अतिशय चांगली कामगिरी साकिब खानची राहिली. 4 विकेट्स त्याला मिळाल्या. दीपकजी पाटील आणि किरणजी मेहर यांनी खास राजनसाठी सुवर्ण संधी. राजन यांनी जर राजन पाटील डाय मारून जर झेल घेतला तर 4000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. नाही, राजन दादा सोबत चॅलेंज करू नका. डोळे झाकून रिव्हर्स मारण्याची ताकद सध्या तो ठेवतो. दहा धावा झालेत. यस, तीच चर्चा आम्ही करत होतो आमच्या गुणलेखकासोबत. एक षटकार आला समोर लॉंग ऑफला. इथे अपील गब्बरसाठी. अंपायर सिग्नल, बॅट्समन आउट होतोय. शाहिद, मोठी विकेट मिळतीये साकिबला. या मॅच मधला जो मोठा अडथळा होता तो मैदानातनं बाहेर. आणि आनंद साजरा करत असताना भावेश पवार आणि त्याची ही ऑरेंज आर्मी. क्या बॉलिंग करतोय साकिब. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये प्रत्येक वेळी ज्यावेळी बॉलिंगसाठी याला संघनायक भावेशनं जेव्हा जेव्हा विश्वास दाखवला तेव्हा तेव्हा तो विश्वास जपताना साकिब खानला आपण पाहिलंय. मोठी सफलता इथे मिळाली आहे. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. खतरो के खिलाडी अशरफ खान मैदानाच्या आतमध्ये. चांगली लाईन आहे. मी म्हणेल डगआउटमध्ये जर आपण पाहिलं तर अतिशय फलंदाजांचा तोफखाना अजूनही बाकी आहे. स्क्रीनवरती तुम्ही पाहता या स्पर्धेचे मालिकावीर बाईक स्पॉन्सर निलेशदा पाटील आणि सुकेशदा डाकी. प्रत्येकाचं लक्ष असतं बाईककडे, कारण दोन्ही नावांना बाईकसाठीच ओळखलं जातं. कारण अनेक लाखाच्या स्पर्धा आपण पाहिल्या, बट तब्बल 22 बाईक ज्यांच्या स्पर्धेमध्ये विजेते संघांसाठी दिल्या गेल्या. आणि ती एवन जोडी आपल्या व्यासपीठावरती. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली आहे. अशरफ टू साकिब खान. चांगला बॉल आहे, पण लिडिंग एज बॉल हवेमध्ये, कॅच ड्रॉप झाली आहे. सिंपल सिंपल, बट इथे अशरफच्या गालावरती कुठेतरी स्माइलचा डिंपल. कारण साधा सोपा जेल इथे मिस झाला. संधी मिळाली आणि हा खतरा तुम्हाला महागडा ठरू शकतो. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं.
पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. पण आता एक लक्षात ठेवावं लागेल, किरण 11 शिरवणेला भूतकाळ कसाही असू द्या, भविष्यकाळ आपलाच. लढायचं आणि घडायचं हे लक्षात ठेवावं लागेल बॅटिंग करत असताना. कारण सलामीचे फलंदाज थोडेसे अपयशी ठरले. योगेश थोडासा लवकर बाद झाला. शाहीकडनं भरपूर अपेक्षा होत्या, पण त्याला कंप्लीट करता आला नाही. आणि इथे देखील विकेट डोक्यात होती, कारण साकीब प्रत्येक बॉल वॉर्निंग बेल डिंग डॉंग इथे सांगतो की खतरा प्रत्येक बॉलवरती तुमच्या समोर असेल, त्यामुळे कुठेतरी धोका आहे किरण 11 शिरवणीला. महत्वाचं काय सर, माझं क्रिकेट माइंडसेट मला सांगतं, जर तुम्ही आजच्या दिवसामध्ये सकाळपासून क्रिकेट ऑब्झर्व केलं तर एक गोष्ट, टॉस भरपूर इम्पॉर्टंट आहे. कारण टॉस जिंकून जी टीम फिल्डिंग करते चेस थोडंसं लवकर होत आहे या मैदानावरती. हा आजवरचा इतिहास आहे, पण इतिहासाला कुठेतरी लांब ठेवून चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. चांगला स्ट्रोक आहे अलॉंग द कार्पेट. अगदी बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर दर्जेदार चौकार येतोय. काय फटका खेळलेला आहे, जबरदस्त फटका. गॅप मध्ये कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि एक सदाबहार चौकार. एक्स्ट्रा कव्हर सीमापा. गौरवच्या बॅटमधनं हा चौकार आला, कारण गौरवला देखील माहिती आहे आपला गौरव, आपली अस्मिता किरण 11 शिरवणे नावाची प्रतिष्ठेला लागली आहे, त्यामुळे ती जपायची असेल तर अडथळ्यांवरती मात करावी लागेल. चांगली बॉलिंग करत असताना साकीब डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. प्रितेश पाटीलचा बॅकअपसाठी 3 फिल्डर आलेत, पण थोडा वेळ जास्त लागला कारण अश्रफ भरपूर पुढे निघून आले. कारण पहिली सिंगल अगदी धोकादायक होती, ती कंप्लीट करत असताना दोन्ही बॅट्समन एका सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती पाहायला मिळते. 16 विकेट गेलेत आतापर्यंत. 3 किरण 11 शिरवणे विरुद्ध वीर तानाजी दापोडे यांच्यामध्ये मॅच सुरू आहे. अडथळे तर मित्रांनो सर्वांनाच येतात, फक्त तुम्हाला हे ठरवायचं रडायचं की लढायचं. आणि एका बाजूनं डेफिनेटली सांगतोय बॅटिंग करत असताना गौरव की मला या मॅच मध्ये लढायचं आहे. गौरव या नावाची छाप या मॅच मध्ये सोडायची आहे. एक जीवनदानानंतर पाहायचं या मॅच मध्ये काय बॅटिंग करेल साकिब खान. आणि इथे फटका चांगला आहे. कॅच ड्रॉप झाल्यानंतर धमाका. अशरफच्या बॅटमधनं बॉल जातोय डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो हा खणखणीत TDPL षटकार. आणि स्वागत केलंय षटकारानं या स्पर्धेचे अध्यक्ष आणि या विभागातील विकासाचा महामेरू सन्माननीय कुंदन शेठ पाटील साहेबांचं. वेलकम. वेलकम कुंदन पाटील साहेब, आपलं खूप खूप स्वागत आहे. करिश म्हात्रे यांचे आगमन झालेलं आहे. खास करून बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर जे ट्रॉफीज आहेत ते माननीय जगदीशजी म्हात्रे यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत. करिशजी म्हात्रे यांच्या परिवाराकडून खूप खूप स्वागत आहे. साकिबच्या समोर वेल लेफ्ट करताना कॅच ड्रॉप झाली. आता तोच अशरफ सांगतोय साकिबला आता मी थांबणार नाहीये. अशरफच्या बॅटमधनं बॅक टू बॅक येतोय हा दुसरा ग्लोरियस षटकार. व्हॉट अ बॅटिंग. स्टंटमॅन अशरफ. कॅच कोणाची सोडली आता हे कॅपिटल लेटर मध्ये लिहून इथे ठेवतोय या विकेट वरती अशरफ. ऋतिक रोशनसाठी देखील त्यांनी स्टंट केलेत आणि खऱ्या आयुष्यामध्ये तुम्हाला स्टंटर करावेच लागतात, कारण आयुष्यामध्ये अनेक अडथळे डेफिनेटली येतात. सॉरी टू से प्रेस कॉमेंट्री बॉक्स. तर वळूया आपण मित्रांनो व्यासपीठावरती आता ज्यांचं आगमन झालंय सन्माननीय जगदीशजी नारायण म्हात्रे माजी चेअरमॅन रोटरी क्लब भादवड यांचे इथे शुभ आगमन झालंय. मी या स्पर्धेचे TDPLचे अध्यक्ष सन्माननीय कुंदन शेठ पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन साहेबांना आपण सन्मानित करावं. ज्यांनी या स्पर्धेमध्ये आम्हाला बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि बेस्ट बॅट्समॅन या ट्रॉफ्या दिल्यात. धन्यवाद साहेब, तुमचं असंच प्रेम कायम असू द्या अशी अपेक्षा करतोय आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही आई जगदंबे यांनी प्रार्थना करतोय. याच दरम्यान मित्रांनो भिवंडीतील सर्वात फेमस जोडी, ज्या जोडीने इतिहास रचला भिवंडीमध्ये 19 बाईकचा खासदार चषक ज्यांना आयोजित केला. आणि या स्पर्धेमध्ये आम्हाला सुकेश डाके सन्माननीय निलेशजी पाटील A1 जोडी, ज्या जोडीनं आम्हाला या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज दिली, त्यांचा मी यथोचित सन्मान करतोय. मी विनंती करेन सन्माननीय कुंदनशेठ पाटील साहेबांना की आपल्या शुभास्ते आपण या भिवंडीतील फेमस जोडी A1 जोडीचा आपण सन्मान करावा. 2 ओव्हर 28. साहेबांना विनंती करतोय की आपण ह्या
सन्मानाचा स्वीकार करावा. असंच प्रेम कायम असू द्या. सूर्यजी टाकी, निलेशजी पाटील, एवन जोडी ऑफ भिवंडी, ज्यानं खासदार चषक ठेवून 19 पाईंगची पहिला इतिहास रचलाय या टेनिस विश्वामध्ये. मी विनंती करेन साहेबांना की आपणही सन्मान स्वीकारावा. कुंदन पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभास्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. हँडसम डायमॅस्टिक पर्सनॅलिटी जोडी, एवन जोडी, सुकेश टाकी, निलेश पाटील. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. एवन जोडीचा हा एवन सत्कार व्यासपीठावरती एवन क्वालिटी पर्सन कुंदनदादा पाटील यांच्या माध्यमातून होत असताना आणि पहिल्या बॉलवरती विकेट एक लाईन म्हणत होतो भावेश पवारसाठी, तेवढ्यात मच्छिंद्र सरांनी थांबवलं. आता डेफिनेटली विकेट मिळाल्यानंतर म्हणू शकतो रखून में उबाल जब तक जवानी है, रखून में उबाल जब तक जवानी है. भावेश पवार के इसी अंदाज की ये भिवंडी दीवानी आहे. आणि पहिल्या बॉलवरती जी पार्टनरशिप होत होती ती ब्रेक करत असताना प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार. एक मोठी विकेट, न्यू बॅट्समन इंटर होतोय. टेनिस बॉल क्रिकेट जगत अर्थातच ग्रामीण टीमसाठी गाजवलं. धारावेसाठी धीरज 2 ओव्हरमध्ये 28 आणि धीरज भोईर म्हटलं तर नक्कीच नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा हा एक परिपक्व बॅट्समन आहे. मैदानाच्या चारही बाजूला खेळण्याची ताकद स्वतःमध्ये ठेवतो धीरज भोईर. आणि या मॅचमध्ये देखील अपेक्षा या खेळाडूकडनं असतील, कारण समोर आहे भावेश पवार. ज्या वेळी गोरसई धारावे ग्रामीण क्रिकेटमध्ये समोर येतात, मोठं बॅटल या टीम्समध्ये रंगतं. कारण धारावेचं क्रिकेट जाणलं जातं कॅप्टन कुल सचिन नाईकच्या नावानं. त्याचा अनुभव कुठेतरी धीरज भोईर या मॅचमध्ये दाखवेल का भावेश समोर. चांगला बॉल आहे, हलक्या हातांना बॅट अँड पॅडमधनं बाहेर काढलं, पुश केलंय. हर्षद चौधरी चेंडूला उचलेल तोपर्यंत मेथी आहे इथे सिंगल. परिस्थिती अगदी मी म्हणेल आता चांगली आहे. जरी विकेट गेल्या असल्या तरी जे टार्गेट हवंय 5 ओव्हरमध्ये कमीत कमी 65 ते 70 त्याच्या दिशेनं वाटचाल करण्याचा प्रयत्न तर नक्कीच दिसतोय. कारण विकेट गेल्या तरी चालतील. ऑस्ट्रेलियन टीमची वृत्ती ते वापरली जाते ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या किरण 11 शिरवणेकडनं अटॅक इज बस डिफेन्स. समोरच्या संघावरती आघात करणं, मोठं टार्गेट सेट करणं, त्यांच्यावरती दबाव निर्माण करणं. पण तुम्ही दबाव कोणावर निर्माण कराल. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं हर्षद, दिनेश, प्रितेश चांगल्या फॉर्ममध्ये आणि भिवंडी क्रिकेटचे अजून 2 घातक बॅट्समन या टीमकडे आहेत, दीपू माई आणि सर भावेश पवार. नेक्स्ट सेमीफायनल टॉससाठी सज्ज राहायचे दोन्ही कॅप्टन्स. भावेश पवार बॉलिंग ट्रॅकवरती, समोर स्टंटमॅन खतरो के खिलाडी अशरफ. आणि याचा खतरा कुठेतरी अजूनही आहे या मॅच मध्ये. फुल टॉस होता, व्यवस्थित बॅटवरती आला नाही, बॉल लॉंग लेगला फील्ड झाला. तो पण एक सिंगल अजून ऍड होतीये. एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल पुढे सरकती आहे. धाव फलकावरती धावा आतापर्यंत लागले 30, लॉस ऑफ 4 विकेट. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत भावेश पवारच्या या षटकातील. चांगली बॉलिंग, चांगला कमबॅक आतापर्यंत भावेशने केला. मॅन्डेंटी पॉवर प्ले मध्ये अगदी खोऱ्यानं रन येताना दिसलेत. यावेळी आखो टप्प्याचा बॉल स्लॅश केलाय, फील्डर आहे डीप मध्ये. प्रोटेक्ट बॉलला जोपर्यंत करेल तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. कौतुक करेल कुंदन शेठ पाटील आणि पूर्ण त्यांच्या मॅनेजमेंट कमिटी टीमचं. TDPL अगदी मी म्हणेल कोरोनाच्या संकटावरती मात करून ही स्पर्धा, या स्पर्धेबद्दल देखील चर्चा आपण या 2 बॉल नंतर डेफिनेटली करू. 4 बॉल आतापर्यंत भावेशनं टाकले, धावा त्यांना आतापर्यंत खर्च केलेत, त्या म्हणजे 4. 1 विकेट त्याला मिळाली बॅट्समन गौरवची. आणि आता त्याच्या समोर फलंदाजीसाठी आहे नवी मुंबईचा 360 बॅट्समन धीरज भोईर. चांगला बॉल यॉर्कर. आणि यासाठी तर जाणलं जातं भावेश पवारला. पहिल्यांदा भावेश पवारला मी पाहिलं घोट नाईट मध्ये ॲज अ बॉलर. समोर बॅट्समन होता उस्मान, अनप्लेबल बॉल टाकला होता उस्मान पटेलला. आणि यॉर्करसाठी जाणलं जातं या खेळाडूला. जोवेलीची स्पर्धा या खेळाडूनं गाजवली. मंगेशजी धुळे साहेबांची त्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिला. तिथे देखील ज्यावेळी विकेटची गरज होती त्यावेळी यॉर्करचं ब्रह्मास्त्र भावेश पवारनं बाहेर काढलं. म्हणजे ज्यावेळी गरज लागेल त्यावेळी व्हेरिएशन समोर येतं भावेशचं. इथे स्ट्रोक मिस टायमिंग आहे, बॉल हवेमध्ये. लॉंग ऑफचा फील्डर प्रयत्न करतोय, शॉर्ट कव्हरनं प्रयत्न केला अनुजनं की कॉल मी करतोय, कॅच मला होऊ शकते आहे. पण दोघांमध्ये बॉल सेफली लँड झाला आणि 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झाल्यानंतर टीमची टोटल धावफलकावरती लागली आहे 4 गडी बाद 34 धावा. आपण चर्चा करत होतो
TTPL बद्दल पूर्ण जिल्ह्याला एकत्रित आणून या सगळ्याच खेळाडूंमधले जे संबंध आहेत अजून घट्ट व्हावे, एक यशस्वी स्पर्धा कोरोना नंतर पार व्हावी हा प्रयत्न कुंदनशेठ पाटील साहेबांचा आणि त्यांच्या या स्पर्धेसाठी दोन शब्द तर नक्कीच म्हणेल. कोरोनाच्या लाटेतून टेनिस क्रिकेट विश्व आता सावरलं. ठाणे जिल्ह्यामध्ये टेनिस क्रिकेटचं नवं बिगुल वाजलं. TTPLच्या पहिल्याच पर्वानं आता कमाल केली आहे. टेनिस क्रिकेट विश्वात अक्षरशः धमाल केली आहे. तुमचं प्रेम आणि साथ हेच आमच्या यशाचं गणिती सूत्र आहे. म्हणूनच तर टेनिस बॉल क्रिकेट तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका मित्र आहे. या ऐकूया आमची दोन षटकं कशी असतील. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवई सरांना. थँक्यू सो मच बॉयज. धन्यवाद ओंकार शेट्टे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 34. मित्रांनो, आपण पहिला सेमीफायनलचा सामना पाहतोय. पहिला उपांत्य फेरीतला सामना पाहतोय. किरण इनोले सिरवणे विरुद्ध वीर तानाजी दापोडे. TTPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग या स्पर्धेचा पहिला सेमीफायनलचा सामना आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बरोबर आमचे एक्सपर्ट स्कोरर या ठिकाणी आहेत. अल्पेश गायकवाड माहिती पुरवत आहेत की 11.33 च्या सरासरीने धावा जमवलेल्या आहेत. 34 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि याचप्रमाणे धावसंख्या जर जमवली तर जवळपास 50चा आकडा सहजगत्या पार होऊ शकतो. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे कारण वेळ खूप कमी आहे. यानंतर अजूनही 2 सामने होणार आहेत. एक सेमीफायनल, त्यानंतर मेगा फायनल. अशरफ खान खेळण्यासाठी सज्ज होते. डावखोरा शैलीदार फलंदाज आतापर्यंत अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे. साकीब शॉर्ट बॉल, शॉर्ट ऑन फुलचा फटका. चेंडू स्क्वेअर लेग जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फक्त एकच धाव मिळेल आणि एका धाव्याने धावसंख्या होते 35. किरण 11 सिरवणे तिथे वीर तानाजी दापोडे. 2 संघामधील हा सेमीफायनलचा सामना, उपांत्य फेरीतला सामना. TTPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग एक ऐतिहासिक स्पर्धा, कारण पहिल्यांदाच अशा प्रकारची स्पर्धा आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातोय. फिल्डिंग साईड, कारण डावी उजी जोडी खेळपट्टीवर आहे. साकीब याला मात्र पूर्णपणे शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती. TTPL कुंदन पाटील साहेब यांची कपार मेहनत या स्पर्धेचे चेअरपर्सन, त्यानंतर जल्पेश भोईर, जय पवार, सुभाष ठाकरे, मुन्ना पठाण, दीपक पाटील, राजन पाटील आणि सुभाष पाटील. याला पुन्हा एक सुभाष ठाकरे, पुन्हा एक चांगला चेंडू. पहिल्या षटकामध्ये साकीब थोडा महागडा ठरला होता. यावेळेला मात्र अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळते. याला पुन्हा एकदा इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न. शफल क्रॉस होऊन बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येते. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. पहिल्या षटकामध्ये साकीबनं गब्बरला बाद केला. त्यानंतर 2 षटकार कॅच ड्रॉप झाल्यानंतर आले. पण पुन्हा एकदा साकीब सांगतोय, तुम लाख कोशिश करो मुझे हराने की, मैं जब जब बिखराऊ तब तब दुगनी रफ्तार से निखराऊ. आणि चांगला कमबॅक करतोय साकीब खान. 36 धावा झाल्या. 36. चौथं षटक हे मार्गस्थ आहे. साकीब शॉर्ट रनअप. यावर मात्र अपील केलं जात आहे. पायचीचं जोरदार अपील केलं जात आहे. मात्र पंच अपील फेटाळून लावतायत. लेग बायचा इशारा येतोय. पुन्हा एक अवांतर धाव मिळते आणि या ठिकाणी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. 3ऱ्या पंचांकडे निर्णय सोपवण्यात आलेला आहे. थर्ड अंपायर DRS. DRS सिस्टीम. कृपया क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, लक्षात ठेवायचं आहे. नो मेडिकल कॉन्फरन्स.
मला टी DRS घेतलेला नाहीये. या क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. लेग बायचा इशारा पंचांचा आला होता. नाही बॅट यस 37 धावा झाल्या आहेत. 37. साकिब यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू होता. फुल्लर लेनचा चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि सरळ निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातात. या षटकात मात्र ओंकार पाहतो एक अतिशय चांगली गोलंदाजी साकिब द्वारा. फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. कमबॅक केलेला आहे. एखाद्या चांगल्या बॉलरला जर मार पडला ना तर त्याच्यावरती प्रश्न काय असतो की स्वतःला प्रूव्ह करायचं. सेल्फ कॉन्फिडन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि तोच त्यांना दाखवला स्वतःला प्रूव्ह करत असताना. आणि मागच्या 2 षटकारांचं उत्तर देताना साकिब खान सांगतोय खौफ टूटा मगर हौसले जिंदा हम ओए जहां मुश्किल भी शर्मिंदा. चांगला कमबॅक केला. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 37. पण एका गोष्टीचा उल्लेख करेन की किरण 11 शिरवणे देखील अजूनही चांगल्या स्थितीमध्ये आहे. शेवटच्या षटकामध्ये इथून 13 ते 15 धावा जरी आल्या एक फायटिंग टोटल लागलं तर किरण 11 शिरवणेकडे देखील बॉलिंग अटॅक भरपूर चांगला आहे. आणि आपण डेफिनेटली उल्लेख करू शकतो केतन भोईरच्या नावाचा. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतातलं एक मोठं नाव पाहिजे या मॅचमध्ये. बॉलर्सवरती दबाव तर नक्कीच येईल कारण समोर फलंदाजीचा तोफकान आहे वीर तानाजी दापोडे टीमकडे. प्रितेश आला गवीसर. रमेशजी आत्माराम पाटील यांचं आत्ताच मान्यवर कक्षामध्ये आगमन झालंय. समाजसेवक व सामाजिक कार्यकर्ते दापोडे TDPL मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कुंदन पाटील साहेब त्याचबरोबर TDPL ऑफिशियल ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने ऑफिशियल ग्रुप ऑर्गनायझिंग कमिटी यांच्या वतीने आपलं मनापासून हार्दिक स्वागत. अंतिम षटक आहे. 37 धावा झाल्या. त्या अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. वाटतं ओंकार या षटकामध्ये 15 किंवा 16 धावा जर पटकावल्या तर 50+ एक चांगली धावसंख्या ठरू शकेल. अंतिम षटक घेऊन येतोय प्रितेश. पहिला चेंडू आणि जोरदार प्रहार केलेला आहे. टॉवरिंग 6. बिग 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 6. आपण म्हणू शकतो की आकाशाला गवसनी घालणारा किंवा भरदिवसा प्रितेश पाटीलच्या स्वप्नातला एखादा तारे तोडणारा हा षटकार होता बॅट्समन अशरफ शेख. जेव्हा जेव्हा षटकार येईल तेव्हा तेव्हा डोक्यावरती हात ठेवावा लागेल हर्षद चौधरीला. काय फटका खेळलेला आहे. जबरदस्त फटका. अगदी ताकदवर फटका खेळला होता आणि सुरुवातीपासून ठरवलं की मोठा फटका खेळायचं. आणि ज्याप्रमाणे चेंडू टाकला होता त्याला उत्तर दिलेलं आहे. आणि डीप मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर आपण पाहू शकता. आसमानी हा षटकार लांब पल्ल्याचा षटकार. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 43. GTCच्या माध्यमातून गवीसर 5700 प्रेक्षक ऑनलाईन आपल्यासोबत जोडलेत. कारण कुंदनशीठ पाटील साहेबांचं हे यश आहे. कुंदन दादा पाटील यांच्यासाठी एकच म्हणेल लाटेवर वाहणारे भरपूर असतात बट लाटेला रोखणारा एकच धैर्यशील असतो आणि ते नाव म्हणजे सन्माननीय अध्यक्ष कुंदनजी पाटील ज्यांनी TDPL फक्त भरून नाही तर सक्सेस करून दाखवली. ऍब्सोल्युटली कुंदन पाटील साहेब त्याचबरोबर ऑफिशियल ग्रुप TDPL ऑर्गनायझिंग कमिटी आणि खास करून जलपेश भोईर GTCचे प्रोप्रायटर प्रितेश. याला मात्र हुकचा फटका. व्हॉट अ शॉट. बॅक टू बॅक दुसरा षटकार. शॉर्ट बॉल होता. अख्खूट टप्प्याचा चेंडू पूर्णपणे पवित्रा घेतला होता आणि सहजरित्या भिरकावून दिला. हुकचा फटका खेळलेल्याने डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर जाणारा हा दुसरा लांब पल्ल्याचा षटकार. आता मात्र धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली आहे 49. म्हणूनच ओंकार क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ संबोधला होता कारण चौथ्या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये आक्रमण बघायला मिळते. नाही अवघड आहे कठीण आहे म्हणून कधीच सोडून देऊ नका. कारण याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजेच वीर तानाजी छत्रपती शिवरायांचा एक विश्वसनीय मावळा. हा तुटल्यानंतर देखील अनेक वेळा
छत्रपतींचे मावळे संघर्ष करत राहिले, पण छत्रपती हे नाव आहे ना, त्या नावामध्ये ती ताकद होती की त्यांना ऊर्जा देणारी. कारण अवघड आहे, कठीण आहे म्हणून जर छत्रपती शिवाजी राजांनी सोडून दिलं असतं तर छत्रपतींचं स्वराज्य कधीच उभं राहिलं नसतं. ऍब्सोल्युटली. 4 फेब्रुवारी 1670 मध्ये जी सिंहगर्जना केली होती, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग रायबाचं. तानाजी मालुसरे, प्रितेश महागडा ठरतोय. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू आहे, अप्रतिम चेंडू आहे. पूर्णपणे बीट केलेला आहे. 2 षटकार लागल्यानंतर मात्र एक चांगला चेंडू बघायला मिळालेला आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि पूर्णपणे बीट केलेला आहे अशरफ खान आज. धाव संख्या 49, 49. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. क्लीन बोल्ड, त्रिफळाची. दोन षटकार आले, त्यानंतर डॉट बॉल आला, त्यानंतर आली विकेट, बॅटची कडा आणि प्ले डाऊन झाले बॅट्समन. आणि प्रितेश पाटीलसाठी हा त्याचा फॅन फॉलोवर्स त्याला सपोर्ट करत असताना 49ला विकेट्स गेलेत 5. आणि आता प्रितेश पाटील देखील या मॅच मध्ये सांगतोय ठाणे जिल्ह्याला पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करा, जिथे हारण्याची भीती मित्रांनो जास्त असते. आपण रिप्ले मध्ये पाहूया कशा प्रकारे चेंडू टाकलेला आहे प्रितेशाने. यस पडल्यानंतर खाली राहिला होता, प्ले डाऊन झाला होता. 49 या धावसंख्येवर 5वा फलंदाज बाद झालेला आहे. पण मात्र बाद होण्यापूर्वी 29 धावांची खेळी अशरफ खानने केली आहे. त्यामध्ये तब्बल 4 षटकार मारले होते. आणि वादात सापडलेली नाव आहे ती मित्र म्हणून की किनाऱ्यावर आणण्याचं काम केलं होतं अशरफ खान याने. 49 धावा झाल्यात, 50चा आकडा पार होईल. पण ज्याप्रमाणे सुरुवात केली होती या षटकामध्ये असं वाटत होतं की 60 पर्यंत लक्ष जाऊ शकेल. I kindly request both the captain please come on the stage for the toss. Official call as semi-final 2. आपल्या समोर रंगेल DD 12वे कल्याण आणि त्यांच्या विरुद्ध टीम खेळताना दिसेल भूमिक 11 12वे. अर्थातच ज्या गोलंदाजानं केली कमाल, अर्थातच विवेक शेलार, ज्याला आज एक नाव मिळालं प्रिन्स ऑफ भिवंडी. प्रितेश याला फटका खेळलेला चेंडू हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हरला शॉट, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येतोय आणि वाट कॅच. बॅक टू बॅक दुसरा धक्का. हिमांशू पाटील यांनी झेल घेतलेला आहे. ओंकार म्हणूनच क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ समजला होता. लागोपाठ 2 षटकार, त्यानंतर बॅक टू बॅक 2 धक्के. सर काय ना, सगळं काही निश्चित असतं तर तुम्ही नसते, मी नसतो, कदाचित GTC नसती, एवढे मोठे प्रेक्षक नसते. तर एवढी अनिश्चितता क्रिकेटमध्ये दडलेली आहे ना की क्रिकेटवरती प्रेम करणारी हजारो चाहत्यांची मंडळी आज देखील ऑनलाईन मॅच एन्जॉय करते. ऍब्सोल्युटली ओंकार, कारण मला आजही दिवस आठवते 25 जूनची दुपार. भारताने जो पहिला वर्ल्ड कप जिंकला होता, लो स्कोरिंग सामना, असं वाटत की वेस्ट इंडिज सहजगत्या सामना जिंकेल आणि विजयाची हॅट्रिक करेल. पण मात्र 25 जूनला जो काही थरार झाला, कपिल देवने विरुचरचा झेल घेतला आणि सामन्याला काढणी मिळाली. नाही, क्रिकेटमध्ये ना तुमच्या आयुष्यामध्ये लढण्याची प्रेरणा तुम्हाला मिळते. जीवनात संकट येणं पार्ट ऑफ लाईफ, त्यावरती मात करणं आर्ट ऑफ लाईफ. इथे देखील संकट येतात आणि क्रिकेट तुम्हाला डेफिनेटली त्या संकटांना फाईट करण्याची ताकद देतं. इनिंगचा अंतिम बॉल तर या प्रितेश पाटील ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र पुन्हा एक चांगला चेंडू पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स आणि ह्याला म्हणतात कमबॅक. 2 षटकार लागोपाठ, त्यानंतर 2 फलंदाजांना बाद केलेला आहे. फक्त 12 धावा दिल्यात, म्हणजे बरोबर 49 धावा झाल्यात आणि 50 धावांचं लक्ष. आपण जाऊया टॉससाठी. DD 12वे दीपेश ढोणे यांचा संघ, भूमिक 11 12वे विकीजी पाटील यांचा संघ. दोघांमध्ये टॉस होईल.
दीपेशजी ढोणे यांचा संघ डी 12 व विकीजी पाटील यांचा संघ भूमी 11-12. दोन्ही संघ कर्णधारांनी टॉस साठी आमच्या व्हीआयपी कक्षासमोर लगेचच यायचं आहे, कारण हा दुसरा सेमीफायनलचा सामना, सेकंड सेमीफायनल. पहिला सेमीफायनलचा सामना सुरू आहे. किरण इनाम सिरोने विरुद्ध वीर तानाजी दापोडे. दोन्ही संघ कर्णधारांनी यायचं आहे. डी 12 आणि भूमी 11-12 दोन्ही संघ कर्णधारांनी लगेचच यायचं आहे. भूमी 11 गंधारे, भूमी 11 गंधारे आणि डी 12 दोन्ही संघ कर्णधारांनी यायचं आहे. लास्ट ऑफिशियल कॉल है भूमि के 11 गंधारी के कैप्टन और डीडी स्पोर्ट 12वीं कल्याण के कैप्टन. भूमी 11 गंधारे आणि डी 12 डी 12 संघाचे कर्णधार राम मात्रे आलेले आहेत. खूप खूप स्वागत आणि अभिनंदन सुद्धा आहे, कारण आपण फक्त 2 पावलं दूर आहात टीडीबीएल चॅम्पियन पदापासून. भूमी 11 गंधारे संघ कर्णधाराने यायचं आहे. अन्यथा आपणास पेनल्टीचा सामना करावा लागेल. डी 12 संघाचे कर्णधार आलेले आहेत. अनंत वाघ हातात बॅगी. डीडी वेलकम. डी 12 संघाचे कर्णधार. मी एवन जोडी खासदार चषकाचे प्रणेते, शिल्पकार आणि क्रिकेट इतिहासामध्ये ज्यांनी इतिहास रचला होता, निलेशजी पाटील आणि सुखेशजी डाकी साहेबांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे. ज्यांनी क्रिकेट स्पर्धेमध्ये इतिहास रचला, 19 बाईक. दोन्ही संघाचे कर्णधार आहेत आमचे सन्माननीय सुखेशजी डाके यांच्या शुभास्ते नाणेफेक. निलेशजी पाटील सुद्धा आहेत. एवन जोडी ज्याला संबोधलं जातं, कारण त्यांनी इतिहास असलेला आहे. खासदार चषकाचे शिल्पकार 19 बाईक आणि दोन्ही एवन जोडी त्यांच्या उपस्थित नाणेफेक होईल. राम मात्रे यांचं म्हणणं आहे छापा मात्र नाणेफेक जिंकलेली आहे. भूमी 11 गंधार सगळ्यांनी सुखेशजी डाकी त्याचबरोबर निलेशजी पाटील आपला मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपणास विनंती असणार आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये पुन्हा स्थानापन्न व्हायचं आहे. ओपिनियन जास्त होणार नाही, फक्त आपला निर्णय या ठिकाणी कळवायचा आहे. बॉलिंग करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. राममध्ये तुमच्यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. तर भूमी 11 गांधारी संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि डी 12 संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स, व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा फलंदाज तेगी भावे आणि आमचे आगळ्या वेगळ्या अंदाजामध्ये समालोचन करणारे समालोचक तथा कवि ज्ञानेश्वर चिकने. बहुत धन्यवाद डॉक्टर गौरी सर और बहुत धन्यवाद ओमकार शेट्टे. दोस्तों लौट चलते हैं. ठाना जिला प्रीमियर लीग क्रिकेट की दुनिया में सुहानी शाम है. मौसम बहुत ही खूबसूरत और मैचेस भी उससे ज़्यादा खूबसूरत. कभी सुबह तो कभी शाम ले गया मुझसे, तुम्हारा प्यार कहीं काम ले गया मुझसे. आइए सुहानी शाम में आप सभी का सुहाना स्वागत है. 50 रनों की चुनौती वीर तानाजी दापोटे के सामने रखी है और मेरे साथ जुड़ चुके हैं इस वक्त ज्ञानेश्वर चिकने जी. कमेंट्री में गेंदबाजी की शुरुआत के लिए इस वक्त बुलाया गया है दोनों ओपनर्स हर्षद चौधरी और दिनेश पाटिल. बोथ आर दी लोकल बॉय. और वो जो कहते हैं कि लोकल एटीएम को यूज़ किया है यहाँ पर,
और वीआईपी डाइस पे A1 जोड़ी इस वक्त मौजूद है हमारे मैन ऑफ द सीरीज स्पॉन्सर और खासदार कप लगातार 3 की शिल्पकार पहली गेंद के साथ इस मरतबा खींच के मारा है पुल और पावरफुल वाइडिश मिड विकेट और वाइडिश लॉन्ग ऑन के बीच में 6 रन। यह है करारा जवाब हर्षद चौधरी का। अतिशय सुंदर फटका आपण बघितला। पहिल्या चेंडूवर लॉफ केला होता, चेंडूला डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार। काय जबरदस्त सुरुवात मिळाली आहे वीर तानाजी दापोडे संघाला। देखिए जब तीसरे दिन मैं दूसरे दिन कमेंट्री कर रहा था उस वक्त भी हर्षद खेल रहे थे और पिछले में भी ये वो बैट्समैन है, बहुत ही कंप्लीट टेक्निक बैट्समैन है। राज की गेंद हवा में आउट, एक्स्ट्रा कवर में सीधी गेंद ट्रेवल कर गई और इसे कहते हैं कि रसगुल्ला दिखाकर करेला खिलाना। लालच में आ गए थे, ट्राई जरूर किया था सीधा एक्स्ट्रा कवर में। बड़ी विकेट गिरते हुए क्या कहेंगे ये देखिए। हालांकि जो गैप था उसको ढूंढ नहीं पाए वहां पे हर्षद चौधरी। फिर से देखते हैं, फुल टॉस गेंद थी, करारा ड्राइव था, थोड़ा ऊपर आई थी, अपने आप को पूरी तरह रूम नहीं दे पाए थे और कोई गलती नहीं की। बड़ा झटका लगता हुआ यहाँ पर हर्षद आउट होके जा रहे। 6 रन एक खिलाड़ी खोने के बाद। बघा पहिल्या चांगल्या चेंडूवर षटकार खेचला होता भावी सर आणि त्यानंतर उजव्या एसटीच्या बाहेरचा एक खराब फुलटॉस चेंडू होता, त्यावर मात्र आपली विकेट बहाल करायला लागलेली आहे हर्षद चौधरी यास। यही क्रिकेट की खूबसूरती है कि अच्छी गेंद पे शॉट लगता है और खराब गेंद पे कभी कभी विकेट भी गिर जाता है। हॅलो, कृपया वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे। फक्त 3 षटकानंतर एक छोटासा इंटरव्हल असणार आहे। इनिंग्स त्यानंतर कुठल्याही प्रकारे मिडल कॉन्फरन्स करायची नाही। पंचांनी सुद्धा वेळोवेळी वॉर्निंग घ्यायचे, अन्यथा पेनल्टीचा सामना करावा लागेल। नए बैट्समैन वन डाउन पोजीशन पे अनूप पाटिल आए हैं बल्लेबाजी के लिए। बहुत ही सुहाना मौसम, वीर तानाजी क्रीडा नगरी दापोडे में, और मुकाबला भी दापोडा ही खेल रही है। देखना एक विकेट की खुराक के साथ राज जैन क्या करते हैं। वो जो कहते हैं वो राज कपूर थे, लेकिन ये राज जैन है, बहुत ही कंप्लीट गेंदबाज हैं। फील्ड की जमावट शॉर्ट थर्मेन, पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ अशरफ खान है, मिड ऑन थोड़ा सा स्ट्रेटिश है, जबकि एक वाइडिश मिड विकेट, लेफ्ट आर्म राउंड विकेट। बहुत बढ़िया गेंद, टिप्पा खाने के बाद गेंद ने काटा बदला था, शरारत करती हुई पहुंची विकेट कीपर के पास। इस तरह की जो गेंदें रहती हैं जो लगभग लेंथ भी नहीं रहती है और शॉर्ट पिच भी नहीं रहती, गुड लेंथ पे गिरती है, तो बैट्समैन को पढ़ पाना बहुत मुश्किल होता है। अगदी बरोबर आहे। डावखुऱ्या हाताचे जे गोलंदाज जेव्हाही गोलंदाजी करतात चेंडू थोडासा बाहेरच्या अंगाला, उजव्या हाताच्या फलंदाजाला बाहेरच्या अंगाला निघत असतो। राज जैन इस मरतबा सीधे प्लेट से उछाल दिया है लॉन्ग ऑन के ऊपर, 6 रन। इसे कहते हैं खरबूजे को देख के तरबूजे ने भी रंग बदल दिया। जहां पर सिक्सर से शुरुआत की थी हर्षद ने, अनूप पाटिल ने भी सिक्सर से खाता खोला और स्कोर तेजी से बढ़ता हुआ 12 पे पहुंचा है। वीर तानाजी दापोडी की बल्लेबाजी की एक खासियत रही है। क्या बल्लेबाजी पिछले मैच में की थी हेमंत हडट ने, भिवंडी के मशहूर ऑलराउंडर। इस मरतबा सम्मान से खेला गेंद को, अंदर आती हुई गेंद थी, अपने स्टंप्स को कवर किया, धीरे से पुश किया गेंद को लगभग शॉर्ट पॉइंट पे 1 रन के लिए। 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 13 रनों पे पहुंचा है। वीआईपी डाइस इस वक्त मुख्य अतिथियों से भरा हुआ। कुंदन पाटिल जी स्वयं वहाँ हैं, जलपेश जी हैं और A1 जोड़ी वहाँ पे मौजूद हैं। मैन ऑफ द सीरीज बाइक स्पॉन्सर, खासदार कप में बाइकों का मेला लगता है। इस मरतबा आगे रखा था, गेंद आसमान में ज्यादा है, फील्डर उसके नीचे आ रहे हैं। बहुत बढ़िया कैच। इस तरह के कैचेस आसान नहीं रहते जब स्कायर गेंद आसमान से होकर आए। दूसरा झटका लगता हुआ, ये जो क्रिकेट हो रहा है, दिनेश पाटिल खाता नहीं खोल पाए। ये देखिए ड्राइविंग लेन से पहले ही शॉट को उन्होंने जमा दिया था, फ्रंट फुट को पूरी तरह बाहर नहीं खींच पाए थे। नतीजा निकला सिर आसमान में और गेंद आसमान में। क्या कहेंगे ज्ञानेश्वर? नाही बाबा सर, हे माइंडेड क्रिकेट म्हणू शकत नाही आपण दिनेश पाटीलचं, कारण बघा 1 षटकार मारला होता हर्षद चौधरीने, 1 षटकार खेचलेला
अनुप पाटीलने. मी तर म्हणेन की सरासरी पहिल्या षटकामध्ये निघाली होती तर दिनेश पाटीलला फक्त साथ द्यायची होती अनुप पाटीलची, मात्र घाई केली मी तर म्हणेन दिनेश पाटीलने. बिल्कुल कहीं ना कहीं जब सामने से रन आते हैं, हालांकि दिनेश पाटिल दोनों तरह की क्रिकेट खेलने में माहिर है, तो सिंगल डबल भी बहुत अच्छा खेलते हैं. इस वक्त वीर तानाजी दापोटे का स्कोर है 13 रन, विकेटें गिरी है 2, ओवर नंबर 1 समाप्त हो चुका है. दूसरे मैंडेटरी पावर प्ले के लिए दूर वाले छोर से अब देखना है गेंदबाज किसको बुलाया गया है. डीडी 12वें कल्याण की तरफ से, सॉरी शिरोनी की तरफ से, किरण 11 की तरफ से देखना है गेंदबाजी के लिए किसको बुलाया गया है. धीरज धुले को बुलाया गया है. नीलेश बांगर ने ऑल द बेस्ट कहा है. गोटेगर बी, कैप्टन रोहन शिल्के और आतिश डोंगरे ने शाहपुर से. आप सभी का हार्दिक स्वागत है. डेव्हिड बून ऑफ न्यू 40+, योगेश नाना भादवाड यांनी या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. धन्यवाद. जो शिलोन भादवाड संघाचे अष्टपैलू खेळाडू योगेश नाना. धीरज भुईर सामने की ओर से आते हुए लेफ्ट आर्म ओवर द विकेट. इस मर्तबा नीचे बैकलिप से बहुत ही खूबसूरत ड्राइव, गेंद जा रही है लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ. 1 रन बना है, दूसरे की हड़बड़ाहट और आउट. बहुत बड़ी विकेट. तालमेल की कमी, यस नो और वेट का मिश्रण नहीं, और आखिरकार अपनी विकेट को गवा दिया. बहुत बड़ा झटका लगा है जब प्रीतेश आउट होके आ रहे रनआउट के रूप में. बघितलं आपण ग्राउंडेड चेंडू होता, अगदी कार्पेटच्या सहाऱ्याने चेंडू डीप कव्हरला गेला होता आणि तिथून अचूक थ्रो, अचूक फेक केली होती. मी तर म्हणेन या ठिकाणी जो कॉल होता तो अनुप पाटीलचा होता. मात्र प्रितेश या ठिकाणी फसतोय. धाबा होऊन परतलेला आहे. एक मोठा धक्का बसलेला वीर तानाजी दापोडे या संघाला स्वस्तात बाद झालेला आहे प्रितेश. ज्ञानेश्वर, क्रिकेट में अक्सर कहा जाता है जब सामने गेंद जाए, अगर बैट्समैन उसको ड्राइव लगाए और बॉलर्स के पीछे गेंद जाए तो कॉल करना चाहिए स्ट्राइकर एंड ने, और गेंद अगर विकेटों के पीछे जाती है तो नॉन स्ट्राइक वाले ने कॉल करना चाहिए. यही कारण था कि देख नहीं पाए वहां पे प्रीतेश और मुड़ नहीं पाए. येस, क्रिकेटचे काही नियम आहेत. त्या ठिकाणी तुम्ही कॉलिंग जेव्हा करता ते कॉलिंग समोरच्या फलंदाजाला दिसणंही आवश्यक आहे. चेंडू जेव्हा तुम्हाला दिसतोय समोरचा तेव्हा तुम्ही स्वतः कॉलिंग करणं आवश्यक असतं. या ठिकाणी कॉलिंगची थोडीशी कमी बघायला मिळते, कॉम्बिनेशनची कमी बघायला मिळते. यह सागरी युवा स्टार लोनार्ड ने भी डीडीपीएल को हार्दिक शुभकामनाएं दी. इस मरतबा फुल टॉस गेंद, स्विंग कर दिया गेंद को. हो झोंक दिया था अपने आप को वहां पर. इसे कहते हैं, क्योंकि ये सेमीफाइनल मुकाबला है, दोनों टीमों को पता है अभी नहीं तो फिर कभी नहीं. ये देखिए किस तरह से झोंक दिया था. हालांकि एक लम्हे जरूर ऐसा लगा था कि शायद गेंद सर के ऊपर से निकल जाए. बाबे सर, आयपीएल मध्ये आपण अशी झेल पाहतोय, मात्र इथे टीडीपीएलच्या खेळाडूंनी दाखवून दिले की हम भी किसी से कम नहीं. असे षटकार वाचवण्यात आणि झेल घेण्यात टीडीपीएलचे खेळाडूही माहिर आहेत. धीरज भुईर लेफ्ट आर्म ओवर द विकेट. वाइड यॉर्कर बल्ले के नीचे से निकल गई विकेट कीपर के पास. बहुत खूबसूरत गेंद. ऋषि भुईर, मैन फ्रॉम वाकलन आई थिंक, और उनके साथ जो बैट्समैन हैं वो हैं अनूप. बहुत बढ़िया गेंद, लगातार वाइड यॉर्कर से परीक्षा ली जा रही वहां पर. और नैनेश्वर, जिस तरह से मैच आगे बढ़ रहा है मुझे तो लग रहा है बहुत ही कट टू कट मैच हो सकता है, क्योंकि जब मुकाबला बड़ा होता है तो रणनीति, गेम प्लान, जोश, वलवला सब बढ़ जाता है. अगदी बरोबर आहे, सहमत आहे. पहिल्या षटकात 13 धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे जखडून ठेवलेले वीर तानाजी दापोडे संघाला. इस मरतबा ओवर पिच गेंद थी, फ्लिक कर दिया गेंद को गैप में. पहले बाउंस पर मिड विकेट बाउंड्री के बाहर 4 रन. बहुत ही खूबसूरत शॉट, कलाइयों का कलात्मक उपयोग यहां पे करते हुए बैट्समैन अनुप पाटिल. इस चौके की मदद से वीर तानाजी दापोडे का स्कोर 20 पे पहुंचा है. विकेटों को हम देखें तो विकेटें अभी 3 गिरी है. कुठेतरी प्रेशर धुडकावून लावलेला आहे या चौकाराने. आपण पाहतोय फलंदाज अनुप पाटीलने एक षटकार आणि एक चौकार लगावलेला आहे. वैयक्तिक 13 धावांवर खेळतो अनुप पाटील. अनुप पाटीलला खेळपट्टीवर राहणं किमान 3 ते 4 षटकं महत्वाचे आहे.
देखिए इस तरह के जो इक्वेशन रहते हैं, इस तरह का जो आस्किंग रन रेट रहता है, उस पर एक बड़ा स्ट्रोक लगा तो उलट फेर बहुत जल्दी रन रेट में हो जाता है। धीरज भुईर फिर से स्विंग कर दिया, ये जाएंगे मैदान के बाहर 6 रन। कर बहुत खूबसूरत स्लॉट स्वीप जा रही है, जा रही है, जा रही है, सजनी गई साजन के घर। और एक बात मैंने देखा कि जब भी बड़ा स्ट्रोक लगता है, कुंदन पाटिल के चेहरे पे इत्मीनान रहता है, लेकिन राजू पाटिल बहुत मुस्कुराते हैं। एवन जोड़ी भी इस वक्त जिन्होंने एक ऐसा शो जिसका कीर्तिमान शायद ही कभी टूटे, 20 से 22 पे गए, 22 से 25 पे गए। आणि एक महत्वाची गोष्ट, दोन्ही 40+ खेळाडू आहेत. निलेश पाटील असो किंवा सुकेजी डाके असो, जबरदस्त 40+ खेळाडू आहेत. यस, और वो देखना है कि इस साल क्या रंग रहता है। तर 2 षटक देखिए ऑफिशियल वन किया जा रहा है आपको पहली मर्तबा, समय में हमें कॉपरेट करें। देखना है कि इस साल का जो खासदार चषक रहता है उसमें और खास क्या रहता है, क्योंकि खास लोग करते हैं। देखिए रन काफ़ी बने, 2 ओवर में 26 बने और 3 ओवर में 23 चाहिए, इसलिए मैं चाहता हूं कि 24 रन चाहिए। नैनेश्वर चिकनी की आवाज़ भी आपके कानों में रस घोले, इसलिए मैं माइक्रोफोन उनको दे रहा हूँ। खूप खूप धन्यवाद सिद्दीक बावे सर. तर 2 षटकामध्ये 26 धावा धावफलकावर लागले. वीरतानाजी दापोडे संघाच्या पुढील चेंडू थोडासा ऑफी चेंडू, चेंडूला हलकेच कटवलेले पॉइंटला चेंडू जातोय. फक्त एकच धावावर समाधान मानलेले आहे. नक्कीच एका धावेने धावसंख्या पुढे सरकलेली आहे. धावसंख्या होते 27. तिसरे षटक आहे बावे सर केतन भोईर याचं. आणि या षटकामध्ये बघूया किती कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतोय केतन भोईर. यस, ऋषि भोईर बहुत बड़े बैट्समैन है, बहुत बड़े खिलाड़ी है, लेकिन टीडीपीएल उनके लिए अभी तक इतना अच्छा नहीं रहा है। शफल क्रॉस झाला होता फलंदाज, चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही, निघून जातो यष्टीरक्षकाकडे. प्रयत्न केला होता मोठा फटका मारण्याचा, मात्र गोलंदाज पूर्णपणे हवी झालेला आहे फलंदाजावर. आपण पाहता तर टीडीपीएल ठाणा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग एक जबरदस्त अशी स्पर्धा. या स्पर्धेचा पहिला सेमीफायनलचा सामना. यावेळी मात्र पुन्हा एकदा शफल क्रॉस झाला होता फलंदाज, चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाकडे. बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू बावे सर. क्या गेंदबाजी कर रहे हैं केतन भोईर, मानो कोई कॉइन रखा है जिसपे गेंदों को पिचअप कर रहे हैं। राजेंद्र पाटिल हमसे जुड़ चुके हैं, आपका हार्दिक स्वागत, मशहूर सूत्र संचालक और कमेंटेटर। यावेळी मात्र टॉप एज चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक मात्र चेंडू पासून दूर. 2 धावा रोखल्या जात नाहीयेत. आणि नक्कीच त्या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न 100% केला नव्हता, चेंडू दूर होता. बिल्कुल, हालांकि लिविंग एज लगा था, फ्रंट फुट पे आके पुश करना चाहते थे, लगातार गेंद की लाइन को मिस कर रहे हैं, लिविंग एज लगा था। भिवंडी समालोचक संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष राजेंद्रजी पाटील सर त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कमेंट्री बॉक्स कडून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे राजेंद्र पाटील सर, वेलकम. 29 धावा धावफलकावर लागलेले आहेत. वीर तानाजी दापोडे या संघाच्या जिंकण्यासाठी 50 धावा करायच्या आहेत. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडूला शफल क्रॉस राऊंड केला होता. ब्यूटी ब्यूटी ब्यूटी, कांटा बदल रही है गेंदे, व्हाट अ बॉलिंग, सुपर बॉलिंग, लॉट ऑफ स्पिनिंग देयर, fair amount of turn and bounce. It has been a wonderful bowling from Ketan Boyer. केतन भोईरचे हे षटक टर्निंग पॉईंट होऊ शकतं बाबे सर, कारण या षटकामध्ये आपण पाहिलं 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च घातलेले आहेत. एक जबरदस्त गोलंदाजी. यावेळी मात्र पुल केलेल्या चेंडूला पॉवरफुल चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी दणदणीत कणकणीत षटकार. ये गेंद को छोटी गेंद रखा, और छोटी गेंद जब बैट्समैन को नजर आती है तो उसके आंखों की चमक बढ़ जाती है, और वहीं किया। ये देखिए बैकफुट पे गए,
पुल कर दिया गेंद को दूर, कहीं चट्टानों से गेंद सर टकरा के वापस आती भी। और अजय गरत कहते हैं कि छोटी गेंद वैसे भी खोटी गेंद रहती है। समय में कॉपरेट करें क्योंकि आपके सिर्फ 8 मिनिट बचे हैं 2 ओव्हर के लिए। बघा अनु पाटील तिसऱ्या चेंडूपासून खेळतोय आणि आता तर मी तर म्हणेन की त्याला चेंडू फुटबॉल सारखा दिसत असेल आणि असे हापी चेंडू नक्कीच त्याच्यासाठी परवाने असतील भावे सर. लेकिन मैच अभी खत्म नहीं कि हुआ है। 35 रन में 2 ओवर में 15 रन चाहिए। ये जो ओवर है ना, ये दोनों टीमों के लिए करवट मरो का ओवर है। यहाँ से मैच की स्थिति साफ हो जाएंगी, ऊंट किस करवट बैठता है, मैच की दिशा और दशा दोनों तय होंगे। या तो ये भी हो सकता है कि आखिरी ओवर में यही स्थिति रहे। समय में कॉपरेट करें प्लीज. नक्कीच मित्रांनो, 4 दोनों दिवस टीमें. गेले 4 दिवस आपण आम्हाला व्यवस्थित सहकार्य करत आहेत. शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी आपणाकडून आम्हाला अपेक्षा आहे सहकार्याची. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा प्लीज. बिल्कुल सही पकड़े आप. चौथ्या षटकाला सुरुवात होते. उर्वरित 12 चेंडूमध्ये 15 धावा. नक्कीच कश्मकश चालू आहे भावे सर. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. या बिल्कुल. देखिए TDPL में 16 टीमें थी और बहुत महान खिलाड़ी हर टीम में थे. अब जब 4 टीमें बचती है, सेमीफाइनल है, ये लड़ाई घोड़ों की नहीं शेरों की हो जाती है और लगाम घोड़ों को लगाई जाती है, शेरों को नहीं. नक्कीच या 16 टीम मध्ये आपण बघितले की वेचून वेचून मोती काढले होते आणि त्या मोत्यामधून आता मात्र पुन्हा एकदा शेवटच्या 4 संघामध्ये आपण लढत पाहतोय. क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळतंय आपल्याला सेमीफाइनल मध्ये. 12 चेंडू 15 धावांची आवश्यकता. देखिए ये बहुत इंपॉर्टेंट ओवर है और मेरे ख्याल से गेंदबाजी को किसको बुलाया गया है, गेंदबाजी के लिए किसको लगाया गया है, राज जैन को. राज जैन यावेळी मात्र पलटी शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र धावत करण्याची संधी मिळाली होती. पहिला चेंडू बावेसर बघतोय आपण. आता मात्र 11 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. देखिए ऋषि भोईर का एक खेलने का अंदाज है, ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर जाते हैं, लेकिन हर डॉट गेंद प्रेशर बिल्डअप करेंगी. ऑफ स्टंपच्या बाहेरचा थोडासा फुलटा असा चेंडू होता. नक्कीच मात्र धावबाद या ठिकाणी ऋषी भोईर. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. 1 अवांतर धाव. नए बैट्समैन दीपेश माली, लाइन ऑफ मानकोलिए, जिनके बारे में मैं अक्सर कहता हूं, ये जो दीपेश माली है ना, ये जब भी आते हैं तो गेंदबाजों के लिए सरदर्द बन जाते हैं. अब देखना है कि गेंदबाजों के लिए दीपेश माली सरदर्द बनते हैं या राज जैन बल्लेबाजों के लिए सरदर्द बनते हैं. अतिरिक्त धावेने एका धावेची भर पडते. वीर तानाजी दापोडे संघाच्या धावसंख्येमध्ये धावसंख्या झालेली 36. अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत. शाही शेख की एक बात है, एक ऐसे कूल कैप्टन है जो टीम को बहुत सफाई से आगे बढ़ाते हैं. अभी भी फाइट बैक का उनका साफ इशारा है. फील्ड में थोड़ी सी तब्दीली कर रहे हैं. मिड ऑफ को सर्कल के अंदर बुलाया है और एक वाइड लॉन्ग ऑफ बाउंड्री पे भेज दिया गया. राज यावेळी मात्र चेंडूला स्ट्रॉंग केलेला आहे. चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेकडे. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अप्रतिम अप्रतिम क्षेत्ररक्षण. मैग्निफिसेंट. थोड़ी देर के लिए मानो ऐसा लगा था कि वहां पे खिलाड़ी नहीं, कोई चीता जो झपट रहा है शिकार पे. ये देखिए फ्रंट फुट पे आके फ्लिक कर दिया था. बहुत सुंदर टेलीकास्ट जीटीसी का. ये देखिए, ओहो जंप. 5 रन. कितने 4 रन अपने टीम के लिए बचाए. कहीं ये टर्निंग पॉइंट ना हो जाए, क्योंकि क्रिकेट के इतिहास में इस तरह की जो घटनाएं रहती है वो मैच का टर्निंग पॉइंट बन जाती है. वाह क्या बात आहे. गौरवशाली क्षेत्ररक्षण केलेलं आहे गौरवने. पुन्हा एकदा राज. यावेळी मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक तैनात आहे. मात्र संधी होती त्या ठिकाणी धावबाद करण्याची. संधी हुकलेली आहे. 1 धाव पूर्ण. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल 39. आप धीरे धीरे दिल की धड़कनें तेज होती हुई. 39 रन में और कितनी गेंदें इस ओवर में बची? 9 गेंदों में 11 रन. 9-11 का इक्वेशन. देखिए यहां मैं सराहना करूंगा राज जैन की. उन्होंने मिड ऑफ लगाया था
और वो भी स्ट्रेटिश मिड ऑफ था। हालांकि वहां से डायरेक्ट थ्रो आना चाहिए था इस स्थिति में, लेकिन वो जो कहते हैं क्रिकेट में अगर और मगर को कोई जगह नहीं, जर आणि तर। राज आता मात्र पहिल्यांदाच खेळण्यासाठी सज्ज होतोय दीपू माने. क्षेत्ररक्षण थोडासा बदल केलेला आहे. शॉर्ट पॉइंटला आपण एक क्षेत्ररक्षण पाहू शकतो. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट कव्हर, लॉंग ऑफ, शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. शॉर्ट चेंडू, पुल आणि हुकचं मिश्रण, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवर दणदणीत खणखणीत षटकार. बन गए सरदार. की याद ताजा होती हुई और बन गए सरदार. बेहतरीन हुक शॉट दीपेश माली. और जब शेर जंगल में हो तो राज उसी का रहता है. ये फिर से देखते हैं दूसरे एंगल से. बहुत खूबसूरत टेलीकास्ट, बिग बॉस ऑफ टेलीकास्ट वर्ल्ड जीटीसी लाइव से हर एंगल से दिखाया जा रहा है. ये फिर से देखते हैं किस तरह से यावेळी मात्र फुलट लेन चेंडू पायांवर अद्दलतोय. आय थिंक चेंडू जातोय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकाराचा इशारा येतोय पंचांचा. वीर पड़ोसी बढ़ गए बैट्समैन के. ओ हो इसके साथ ही वीर तानाजी दापोटे फाइनल में पहुंची हुई. एंड ऑल टीम इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं जिनका अंदाज था बहुत खूब. वह है पाटिल अनूप. अनूप पाटिल इज द मैन ऑफ द मैच. 28 रन की बहुत खूबसूरत बारी खेली. और वीर तानाजी दापोटे पहली टीम बनी है जो टीडीपीएल के ग्रैंड फिनाले में पहुंच गई है. मैं आपको लिए चलता हूं वीआईपी डाइस पे, पहले गौली सर के बाद, और दूसरे सेमीफाइनल की जब शुरुआत होंगी तो आपके साथ जुड़ जाएंगे बहुत ही मशहूर आवाज